नांदेड़ शहर में पहली बार कम कीमत में अच्छे डिजाइनर और रेंज के बेहतरीन ड्रेसेस का खजाना क्वींस डिजाइनर सूट एंड एम्पोरियम, बाबा पेट्रोल पंप के करीब बरकत कॉम्प्लेक्स रोड, नांदेड़। यहाँ पर गरारा, लांचा, फ्राक व दीगर नए रेंज के कपड़े मौजूद है। यहाँ पर बड़े शहरों से मुंबई, हैदराबाद, सूरत, लखनऊ से चुनिंदा फैशनेबल कपड़े एक ही छत के नीचे दस्तयाब किए गए हैं। एक बार जरूर तशरीफ लाए प्रोप्रायटर मोहम्मद आमिर साहेबांच्या पत्रकार परिषदेमध्ये घोषणा करण्याची संधी मिळते, मी भाग्य समजतोय। श्रद्धेय डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेब यांच्या जन्मदिनी 14 जुलै 2002 ला दैनिक सत्यप्रभा नव्या व्यवस्थापनाखाली चालवण्यासाठी आमचे नेते आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब यांनी घेतले आणि त्यानंतरच दरम्यानच्या काळामध्ये मातोश्री कैलासवासी सौ कुसुमताई चव्हाण यांचं दुःखद निधन झालं आणि त्यातून सत्यप्रभाच्या वर्धापनदिनी त्यांच्या नावाने स्मृती पुरस्कार द्यावेत असा विचार पुढे आला आणि त्याची सुरुवात 2004 पासून झाली। 2004 ते 2011 सलग पुरस्कार दरवर्षी देण्यात आला, पण 2012 पासून काही गैरव्यवहाराच्या कारणास्तव मध्ये खंडित झाला होता। मराठवाडा पातळीवर हा पुरस्कार मागे देण्यात आला, पण यावर्षी आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शन आणि सूचनेनुसार महाराष्ट्र पातळीवर आता कैलासवासी सौ कुसुमताई चव्हाण पुरस्काराची घोषणा करण्यात आलेली आहे। महाराष्ट्रातल्या नामवंत वेगवेगळ्या क्षेत्रातील माणसांना पुरस्कार दिलेला आहे। 14 जुलैला हा सोहळा होणार असून कुसुम सभागृहात सकाळी 10:30 वाजता त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदरणीय माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब असतील, तर ज्यांच्या शुभ हस्ते आम्ही देणार आहोत ते आदरणीय माजी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते पुरस्कार वितरण सोहळा होईल। यासोबतच जुन्या पिढीतील सिने अभिनेते आणि दिग्दर्शक महेशजी कोठारे आणि नव्या पिढीतील अभिनेते आदरणीय आदिनाथ कोठारे विशेष यांची उपस्थित राहणार आहे। त्यासोबतच जिल्ह्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेले सर्व आजी माजी आमदार, महापौर आणि तिन्ही पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांचीही या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे। या कार्यक्रमामध्ये जो मेन गाभा आहे तोच मी सांगायचा मुद्दाम पाठीमागे ठेवलेला आहे। यामध्ये यावर्षीचा कैलासवासी सौ कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कार ज्यांना 5 जणांना घोषित केलेल्या क्षेत्रामध्ये, त्यामध्ये रामायणाचार्य म्हणून ज्यांची देशभर ख्याती आहे आणि त्यांच्या प्रवचनातून त्यांनी समाज प्रबोधन करण्याचं मोठं काम केलं आहे असे खरोखर रामराव महाराज ढोक यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। आमच्या समितीचे सर्व सदस्य तर सावंत साहेब होते, अभिजितराव देशमुख होते, साहेबांच्या अध्यक्षतेखाली उकरणाजीमध्ये या विषयामध्ये आम्ही त्यांचाही सल्ला घेतलेला आहे। तर रामराव महाराज ढोक यांना हा पुरस्कार दिला। त्यासोबतच आपल्या नांदेड जिल्ह्याचा ज्यांना अभिमान वाटतो, कोविडच्या काळात ज्यांनी फार मोठं काम केलं आणि माझे मुख्यमंत्र्यांचे सल्लागारही राहिले होते माजी मुख्यमंत्र्यांचे, असे नांदेडचे मन आयुक्त काही दिवस काम केलं आणि जिल्हाधिकारी सचिव म्हणून मोठ्या प्रमाणात काम केलं असे माजी सनदी अधिकारी डॉक्टर दीपक म्हैसेकर साहेब। उद्योग क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव आशिया खंडात पसरलेलं आहे, ज्यांचा उद्योगाचा फार मोठा डोलारा म्हणतो उभा केला, त्यांनी आपल्या 8 वेगवेगळ्या कारखान्यांच्या माध्यमातून ते शेतकरी देसरडा औरंगाबादचे, त्यासोबतच आपण ज्यांना टीव्हीवर नेहमी पाहतो असे पर्यावरणवादी विचारवंत समीक्षक स्तंभलेखक आदरणीय डॉक्टर विश्वंभर चौधरी आणि महिला सक्षमीकरणात ज्यांचं एक नाव आम्ही घेतलेलं आहे त्या कॅप्टन स्वाती महाडिक यांना हा पुरस्कार दिलाय। स्वाती महाडिकच्या विषयी एवढं सांगता येईल की जेव्हा त्यांचे पती संतोष महाडिक यांना शहीद झाले, कर्नल होते आणि त्यानंतर त्यांना 2 मुलं होती, ती 2 मुलं हॉस्टेलला ठेवून त्या मातेने करारीपणाने देशभक्तीचा निर्णय घेतला आणि लष्करी सेवेची परीक्षा उत्तीर्ण होऊन त्या कॅप्टन पदावर उत्तर ललितपूर येथे आहेत, त्यांचा सन्मान झाला पाहिजे असं आमच्या कमिटीला वाटलं, म्हणून स्वाती महाडिक यांच्यासह या 5 जणांचा सन्मान सोहळा 14 जुलैला सकाळी 10:30 वाजता आयोजित केलेला आहे। एक सविस्तर प्रेस नोट मी तुम्हाला देणार आहे आणि ईमेलवर सगळ्यांनाच मी पाठवणार आहे, तर या कार्यक्रमाची जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी अशी मी आपणास विनंती करतो। धन्यवाद। दुसरा विषय आहे ना
दुसरा एक महत्त्वाचा विषय जो शंकरराव चव्हाण साहेबांच्या जन्मदिनीच हा कार्यक्रम सायंकाळी आहे. एक तर डॉक्टर शंकरराव चव्हाण यांच्या सिंचन क्षेत्रातील योगदानावर चित्रायण निर्मिती या संस्थेने व शंकरराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने एक माहितीपटाची निर्मिती करण्यात आलेली आहे. तरुण दिग्दर्शक अजिंक्य महाडगुत यांनी त्याचे दिग्दर्शन केलेलं आहे. या माहितीपटाचे नाव जलनायक डॉक्टर शंकरराव चव्हाण असून 14 जुलै रोजी निमंत्रितांसाठी एक विशेष शो, विशेष प्रदर्शन 14 तारखेला सायंकाळी होणार आहे. लवकरच हा डॉक्युमेंटरी OTTवर सुद्धा आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, म्हणजे सर्वत्र जाईल ती. तर हा माहितीपट प्रत्येकाला पाहता यावं. शंकरराव चव्हाण साहेबांनी ज्या पद्धतीने जलसिंचनामध्ये जे काम मोठ्या प्रमाणावर केलेलं आहे ते सर्व संकलन करून ही डॉक्युमेंटरी तयार करण्यात आलेली आहे. त्याचंही त्याच दिवशी सायंकाळी जयंतराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये त्याचा एक विशेष शो आणि आपले महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम नांदेडला सायंकाळी होणार आहे त्या दिवशी. त्यामुळे जन्मशताब्दी वर्ष मागच्या वर्षी झालं, परंतु त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याला उजाळा मिळावा आणि त्यांचं योगदान अजरामर राहावं, नवीन पिढीपर्यंत पोचत राहावं, अशा दृष्टीने ही एक सहकारी मित्रांनी तयार केलेली डॉक्युमेंटरी आहे. ती त्याच दिवशी संध्याकाळी होणार. सकाळी हा पुरस्काराचा कार्यक्रम सत्यप्रभाचा आणि सायंकाळचा हा डिटेल कार्यक्रम तुम्हाला नंतर प्रेस नोट इश्यू करू आम्ही, स्थळ, टायमिंग कुठे आहे काय आहे. हे कार्यक्रम 14 तारखेला दिवसभर राहणार आहे. त्याची कृपया नोंद घ्यावी. त्याप्रमाणे आपल्याकडून त्याला योग्य प्रसिद्धी मिळावी अशी आपणास विनंती आहे. आता आपल्या मनातले जे प्रश्न आहेत ते आपण विचारू शकता. तर इतक्या लवकर मी काहीच भाष्य करणार नाही. अजून सरकारला जेमते मंत्रिमंडळ स्थापन करायचं आहे. 11 तारखेला सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल अपेक्षित आहे. असं त्या दिवशी निकाल लागला असं एखाद्या तारखा पडू शकतात, परंतु एक महत्त्वपूर्ण विषय मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या समोर आता आहे. त्यामुळे पक्षांतरबंदी कायदा, अविश्वासाचा ठराव, विश्वासदर्शक ठराव, असे अनेक विषय, डेप्युटी स्पीकरनी घेतलेला निर्णय, त्यामुळे आमदारांचं डिस्क्वालिफिकेशन, असे अनेक विषय आहेत. 11 तारखेला सर्वोच्च न्यायालयानेच सांगितलं आहे की सर्व विषय आम्ही 11 तारखेला ऐकू. त्यामुळे ते बघूया काय होतं. साहेब, पृथ्वीराज चव्हाणांनी म्हणजे काँग्रेसचं मतदान फुटल्याचा आरोप करून त्यांनी हायकमांडला भेटण्यासाठी गेले होते. यावरती आपली काय आहे ना? काय जी मतं गेलेली आहेत ती आहेच, उघडच आहे ना की 7 मतं काँग्रेसची गेल्या संदर्भातली सकृतदर्शनी माहिती ही त्याच वेळेस समोर मतदान मोजणी झाल्यावर समोर आलेली आहे. त्यामुळे याच्यामध्ये चौकशी होऊन ह्याच्यासाठी जे कोणी जबाबदार असतील त्याच्यावर कारवाई अपेक्षित आहेच आणि ती योग्यच आहे. असं माझ्याकडे तशी काही भूकंपाची माहीत नाही. तुमच्याकडे काही यंत्र असेल तर मला सांगा, पण माझ्याकडे अशी माहिती माझ्याकडे तर नाही. विश्वासदर्शक ठरावाच्या दिवशी आपल्यासह अन्य काही आमदार जे आहेत त्या दिवशी म्हणजे उशिरा होते त्या ठिकाणी गेले तर तुमच्यावरती टीका होते, याबद्दल आपण टीका होणं अपेक्षितच आहे. पण मला मुद्दाम एक खुलासा केला पाहिजे की सभापती अध्यक्षाच्या निवडीच्या वेळेस आम्ही विरोधात मतदान केलंच आहे ना. महाविकास आघाडीच्या बरोबरच मतदान आम्ही केलेलं आहे. दुसऱ्या दिवशी फक्त पोचायला 3 मिनिटं उशीर झाला. नॉर्मल प्रथा अशी असते की अगोदर चर्चा होते आणि मग ठराव मतास टाकला जातो. ही प्रथा आत्तापर्यंत राहिलेली आहे माझ्या माहितीप्रमाणे. परंतु त्या दिवशी आम्ही पोचायला 3-4 मिनिटं उशीर झाला आणि आम्ही सभागृहाच्या लॉबीमध्ये पोचेपर्यंत, मग लॉबीमध्ये गेलो, सभागृहाच्या बाहेर जी लॉबी असते तिथे पोचलो, तोपर्यंत दरवाजे बंद झाले होते. मी एकटाच नव्हतो, जवळपास 12-13 लोक होती. त्याच्यामध्ये राष्ट्रवादीची काही लोकं होती, काँग्रेसची काही लोकं होती जी सकाळी 2-3 मिनिटांनी उशिरा पोचली होती. आपले काही आमदार पळत पळत गेल्याचे फोटो आपण पाहिले असतील बऱ्याच ठिकाणी.
म्हणजे ते तर आमच्या नंतर उशीर आल्याचे माहिती आहे मला. हां, मग ते पळत आले ते. नाही, मला माहीत नाही. असं आहे, नाही, नियम बरोबर आहे तो. एकदा मतदानाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सर्व दरवाजे लॉक होतात आणि त्यावेळेस मध्ये कोणाचा जागा मोजणीचा प्रश्न असतो, विषय असतात. त्यामुळे मी त्यांना दोष देत नाही. आणि आम्ही सभापती अध्यक्षाकडे चिठ्ठी पाठवली होती की आम्ही एवढे आमदार बाहेर आहोत, आपण अनुमती द्यावी. त्यांच्याकडून प्रतिसाद नंतर येणं अपेक्षित नव्हताच, कारण की ते ऑलरेडी लेट झालं होतं. त्यामुळे त्यांना काही दोष मी देणार नाही. परंतु तसं का असतं, समजा तुमच्या मनात जे आहे की आम्ही लेट का झालो, तसं असतं तर आम्ही गेलो नसतो ना तिकडे. हे आता साधं गणित आहे. तसं काही मनात वेगळं असतं तर आम्ही सभागृहातच गेलो नसतो. आम्ही सभागृहात गेलो, लॉबीमध्ये पोचलो, तर जाईपर्यंत दरवाजे बंद झाले होते. त्यामुळे त्याला इलाज नव्हता. महाविकास आघाडी सरकारमध्ये फक्त शिवसेनेच्या आमदारांची कामे होत नाहीत असा सतत आरोप होतोय. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे आमदार आहेत त्यांना अजित पवारांनी जास्तीचा निधी दिला असंही बोललं जातं. काय सांगणार आहे? असं आहे की मला याच्यामध्ये फक्त एवढं सांगता येईल, नांदेड जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने शिवसेनेच्या आमदाराच्या मतदारसंघात सगळ्यात जास्त कामे नांदेडमध्ये झाली की नाही आपण तपासून बघा. नांदेड उत्तरचं उदाहरण मी देतो. सगळ्यात जास्त कामं दक्षिणला दिलेच, पण दक्षिणपेक्षा जास्त पैसा उत्तरला दिल्याची तुम्ही माहिती आहे. जी काही कामं सुरू आहेत नांदेड शहरामध्ये, उत्तरमध्ये पैसे जास्त दिले गेले. दुसरी गोष्ट, अर्थसंकल्पीय तरतुदीच्या वेळेस मला आठवते एकनाथ शिंदे माझ्याकडे स्वतः आले. त्यांनी सांगितले आमच्या आमदारांना एवढे पैसे द्या, अमुक तमुक. मग मुख्यमंत्र्यांकडे आम्ही दोघंही मिळून गेलो, मुख्यमंत्री चर्चा केली आणि मुख्यमंत्र्यांच्या सांगण्याप्रमाणे जे काही पैसे देणं अपेक्षित ते सुद्धा त्या अर्थसंकल्पात तरतूद शिवसेनेच्या आमदारांसाठी विशेष करण्यात आली. मला मुद्दाम बाकीचं मला माहीत नाही, पण माझ्या विभागापुरती मी सांगतो की मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने मी, एकनाथ शिंदे, अजित पवार त्या मीटिंगमध्ये होते. मुख्यमंत्री त्यांच्या उपस्थित जे काही निर्देश मला दिले मुख्य, त्याप्रमाणे पालन पूर्ण झालं आहे. त्यामुळे माझ्या विभागापुरती विषय मी बाकीच्याचं मी काही सांगू शकत नाही. त्यांनी तेच त्यांनी बघावं. आधार पत्र पार्टी टिकली जाते DPDC के 576.8 कोटी कामों को रोकने का ऐसा उल्लेख किया होगा, स्थगित करने का उल्लेख किया. देखिए, मैं किसी का नाम लेना मुझसे क्यों बुलवाते हो? मैंने यही कहा ना कि ये पूरा स्थगिति पूरे राज्य में है, नांदेड़ तक सीमित नहीं है. जो उन्होंने स्टे दिया है DPDC के कामों के बारे में, वो नई सरकार आने के बाद में उन्होंने पूरे राज्य में दिया है. ठीक है, कामाचं काम सुरू केल्याचं की बंद केल्याचं? दलित नेते चंद्रकांत खंडोरे यांना रीतसर कट कारस्थान करून पाडण्यात आल्याचा आरोप नाना पटोले यांनी केलेला आहे. दरम्यान या असे क्रॉस वोटिंग झाल्यानंतरही पक्षाकडून काही अद्यापर्यंत कारवाई झाली नाही. कट कारस्थान वगैरे कोणी केलं असं यावर विश्वास नाही माझा. परंतु त्यांची मतं जवळपास त्यांना 29 मतं ही देण्यात आली होती. त्यांना 22 मतं पडली अशी माझी माहिती आहे. 7 मतं त्यांची इतरत्र गेल्याचं चित्र आहेच पहिल्या प्रेफरन्सची. त्यामुळे या चौकशी झाली पाहिजे अशी आमची धारणा आहे, पक्कीच धारणा आहे. मतं फुटली वस्तुस्थिती आहे. फडणवीस साहेबांनी अदृश्य हाताचा आभार मानले, काय सांगा? त्यांना माहिती, त्यांना कोणचा कुठला अदृश्य हात त्यांना त्यांनी पाहायला अदृश्य दिसला कसा हाच प्रश्न आहे. त्यांना अदृश्य एखादी गोष्ट असतात दिसते कशी? माझं नाव नाही घेतलं त्यांनी, माझं नाव त्यांनी घेतलेलं नाही. त्यांनी वडेट्टीवारांचं नाव घेतलेलं आहे. मी वारपासून ऐकतो ना मी, त्याच्यामुळे मला नाव मी बोललो असतो, पण माझं नाव त्यांनी घेतलेलं नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे माझं एकंदरीत नांदेड जिल्ह्याला किती आतापर्यंत आपल्या काळामध्ये किती रुपयाचं अनुदान म्हणजे खर्च आहे? मी तुम्हाला नांदेड जिल्ह्याला भरपूर पैसा देण्यात आलेला आहे. सगळी आकडेवारी मी उद्या किंवा परवा तुम्हाला देईन. आणि ते टोटल मारत मी कधी टोटल मारलीच नाही आत्तापर्यंत. आले ते पैसे देत गेलो मी. नांदेडला याच्या पुढे पैसे कमी मिळणार नाहीत हे मी तुम्हाला ग्वाही देतो. कांग्रेस पार्टी नामांतर के खिलाफ रही हमेशा जी, कांग्रेस पार्टी नामांतर के खिलाफ रही. देखिए, सबसे पहली बात तो ये है कि औरंगाबाद के नामांतर का जो विषय है वो कैबिनेट का फैसला है, नंबर 1. दूसरी बात है कि संभाजी महाराज का कत्ल औरंगजेब ने किया था, ये वास्तव है. तो औरंगजेब ने कत्ल करने के बाद में ऐसी सूरत में क्या हम उस बात के लिए क्या भूमिका रखें? ये बात तो स्पष्ट बात सुनिए. ये सवाल हिंदू या मुस्लिम का सवाल नहीं है. औरंगाबाद का नामकरण ये कोई हिंदू या मुस्लिम से इशू रिलेटेड नहीं है. हम सेक्युलर है
हम उतना ही हिंदू को मानते हैं, उतना ही मुसलमानों को भी न्याय देते हैं, अन्य समाजों को भी उतना ही न्याय देने की हमारी सबकी कांग्रेस पार्टी की भूमिका है। पर यहाँ वास्तव ये है कि संभाजी महाराज का कत्ल किया गया था, बड़े बेरहमी से कत्ल किया गया था और कत्ल औरंगजेब ने करवाया गया था, ये इतिहास कहता है। तो ऐसे सूरत में क्या करना चाहिए बताइए हमें। सर जो आप बोल रहे इतिहास का ये विषय था जी, सरकार जो मुस्लिम शहरों को आधा नाम जो दे रही है वो एंटी मुस्लिम लॉबी के तहत कर रही है और शिवसेना इसको एक हिंदुत्व के एंगल से देख रही है। देखिए मैं इस चीज को, कांग्रेस पार्टी सेकुलर पार्टी अपने आप को बिल्कुल सेकुलर है, मैंने इस फैसले पर कांग्रेस पार्टी कुछ ना कुछ डिफेंस करती, कुछ ना कुछ मैंने स्पष्टीकरण, मैंने आपको वास्तव बताया है कि औरंगजेब और अकबर में बहुत फर्क था। औरंगजेब की जो पिछली इतिहास है, उन्होंने अपने खुद के वालिद का भी कत्ल किया था, ऐसा इतिहास है, अगर मैं गलत नहीं बोलूँगा तो मैं इसमें अभी जाना नहीं चाहता हूँ। इसको कृपया हिंदू या मुस्लिम के एंगल से मत देखिए, इसको कैबिनेट में फैसला एक विशिष्ट परिस्थिति में लिया गया है, इतने हद तक कहना चाहूँगा। शरद पवारांनी सुद्धा विरोध दर्शवला होता, दरम्यान काँग्रेस पक्ष हा त्या दरम्यान वॉकआउट करणार होता, मात्र नंतर काँग्रेसनं समर्थन दिलं असं बोललं जातं। नाही, असं कुठलाही निर्णय ना राष्ट्रवादीने घेतला होता ना काँग्रेसने घेतला होता। औरंगाबाद की आपने सफाई की, उस्मानाबाद के बारे में क्या बोलेंगे जो धाराशिव किया गया? देखिए उस्मानाबाद के जो विषय कैबिनेट में आने के बाद, फैसला होने के बाद मैं और क्या कह सकता हूँ। देखिए मैं इसमें कोई ज़्यादा बहस करके इसको अलग एंगल से बात नहीं करना चाहूँगा। मैंने इतिहास का जो सच्चाई है आपके सामने रखी। हाँ, इतक्या लवकर बाहेर फिरणं अयोग्य नाही। मला वाटतं आम्ही काही एवढे उतावळे झालेलो नाही आणि आम्ही काही एवढे उतावळे झालेलो नाही। त्याने संधी घेतलेली आहे, कशा पद्धतीने घेतली आहे जगजाहीर आहे आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये त्याला शुभेच्छा। किती दिवस टिकवतील हे त्यांच्यावर आहे। आघाडी राहील का सर? अनेक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत, महाविकास आघाडी असं आहे, आज महाविकास आघाडी अस्तित्वात आहे, अजूनही त्याच्यात कुठला बदल झालेला नाही। आगामी काळात त्याचे निर्णय घ्यायचे आहेत ते तिन्ही पक्ष मिळूनच ठरवतील काय करायचं। महाराष्ट्रामध्ये जे उलटापालटी झालेले आहेत त्या संदर्भात पार्टी हायकमांड देखील नाराज आहेत। या प्रकरणासंदर्भात त्यांनी गांभीर्याने घेतलेलं आहे। दरम्यान आपल्याला असं वाटत नाही का काँग्रेस पक्षाला आत्मचिंतन करण्याची गरज आहे? अनेक विषय आहेत। काँग्रेस पक्षाचं उदयपूरला अधिवेशन झालं, शिर्डीलाही त्याचा पाठपुरावा झाला, जिल्हा पातळीवर सुद्धा अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि काँग्रेस पक्षाने हा विषय गांभीर्याने घेतलेलाच आहे। महाराष्ट्रात फक्त तुम्ही एकट्याने जिल्हा स्तरावर मेळावा घेतला, अन्य जिल्ह्यात असं का होत नाही? जे अन्य जिल्ह्यात सुद्धा झाले बऱ्याच ठिकाणी, काही जिल्ह्यात राहिला असेल। मध्यंतरी या 15 दिवसाचा कालावधी हा राजकीय फारच अस्थिर परिस्थिती होती, त्यामुळे स्वाभाविक काही ठिकाणी उशीर झाला असेल। तर जिल्हास्तरीय बैठकामध्ये किंवा जिल्हास्तरीय नियोजनामध्ये जे काही खासदारांना मध्ये घेतलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे। त्यांनी जनरली तुमच्यावर आरोप केला आहे की आपण चिमटा घेतलेला आहे, आता मी परत चिमटा घेतला तर वाईट वाटू नये, असं एक प्रकारचं आपल्याला त्यांनी आव्हानच दिलेलं आहे। काय म्हणणार आहे? मला याच्यावर कुठल्याही अशा प्रकार गोष्टी दखल द्यायची गरज वाटत नाही मला। मी काही अजून VPDC नंतर काय घडलं अजून माहिती घेतलेली नाही, माहिती घेईन मी। आम्हाला सांगायची गरज नाही, काम चालूच आहे आमचं, काही सांगायची कामाला लागा म्हणून सांगायची गरज पडत नाही आम्हाला। तर तुम्ही पुन्हा पक्ष संघटनेकडे वळणार आहात का? प्रदेशाध्यक्ष असताना काँग्रेसला माझे मी काम नेहमीच पक्षाचं करत राहतो। नेहमीच नाही, पुन्हा येईल तसं काय आहे का? पुन्हा तुम्ही प्रदेशाध्यक्ष असताना काँग्रेसला शतप्रतिशत मिळालं होतं सगळीकडे, त्याचा एकदा असं आहे की मी संघटनेचं काम अगोदर सुद्धा मंत्री असताना सुद्धा करत होतो, सत्तेवर यायच्या अगोदर सुद्धा करत होतोच आणि पुढे करत राहू ना। आता भरपूर वेळ आहे। हा महत्वाचा विषय आहे। मला जर विचारलं, खासीत मत आहे मला, त्यांनी काही माझं ऐकावं असं काही अपेक्षित नाही आहे। बालाजी कल्याणकरांनी एवढा त्याग केला असल्यामुळे
असं मला वाटतं की एकनाथ शिंदे साहेब त्याची दखल जरूर घेतील असं मला वाटतं. बालाजी कल्याणकरांना पालकमंत्री करावा असं तुमचं म्हणणं आहे? काही हरकत नाही. मी सांगितलं नुकसान होईल उलट. मी सांगणार ठीक आहे. अजून या सरकारच्या बाबतीत ही सरकार 2 वर्ष पूर्ण आज काय वाटतंय का? अशी अपेक्षा आहे माझी. हे बा, येणारा पालकमंत्री कोणी असो, कुठल्याही पक्षाचा असो, आमचं म्हणणं एवढंच आहे, जी जिल्ह्याची विकासाची परंपरा आहे ती कायम टिकली पाहिजे आणि ह्याच्यापेक्षा दुपटीने काम करावं अशी म्हणजे अपेक्षा आहे. माझं व्यक्तिगत आणि माझ्या पक्ष सहकार्याचं व्यक्तिगत त्यांना पूर्ण सहकार्य राहील, मी साहेबांना सांगतो.